तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग 2. या मीटिंगचा रिझल्ट घरी गेल्यावर काय लागतो, किती फटाके फुटणार आणि किती आतिषबाजी होणार हा विचार करूनच नमनला धडकी भरली होती. आता पुढे विक्रांत मात्र निर्विकार चेहऱ्याने खिडकीबाहेर पाहत होता. त्याचा फोन व्हायब्रेट झाला. तानियाचं नाव डिस्प्ले होत होतं. त्याने फोन कापला. पुन्हा 2 वेळा फोन व्हायब्रेट झाला. त्यावर मात्र त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवला. 15 मिनिटात गाडी एका मंदिरासमोर येऊन थांबली. देवीचं मंदिर होतं ते. धाडकन गाडीचा दरवाजा उघडून तो बाहेर पडला. नमनने पाहुणीसाठीही गाडीचं दार उघडलं. तसं तीही हळूहळू चालत मंदिराच्या पायऱ्या चढू लागली. समोर पाहिलं तर हवन कुंड तयार होतं. पंडितजींनी लग्नाची सगळीच तयारी केली. या इथे बसा. पंडितजींनी इशारा केला तसं दोघेही त्या हवन कुंडाच्या बाजूला बसले. मंत्रोच्चार सुरू झाले. त्यांच्या सूचनेप्रमाणे पावनी आणि विक्रांत दोघंही ते सांगतील तसं करत होते. पंडितजींनी इशारा केला तसं विक्रांतने तिच्या भांगेमध्ये कुंकू भरलं. तिचे डोळे आपसुकच बंद झाले आणि त्यातून 2 अश्रू ओघळले. स्वतःच्या भविष्यासाठी जोडीदाराची पाहिलेली सारी स्वप्न बेचिराग झाली होती तिची. आता मंगळसूत्र घाला यांना. तसं नमनने मंगळसूत्राचा बॉक्स घेऊन विक्रांत समोर धरला. विक्रांतने ते मंगळसूत्र पावनीच्या गळ्यात बांधलं. आता फेऱ्यांसाठी उभे राहा. पंडितजींच्या सूचनेप्रमाणे दोघांनीही त्या अग्निकुंडाभोवती 7 फेरे पूर्ण केले. या पवित्र अग्निकुंडाभोवती घेतलेल्या 7 फेऱ्यांनंतर तुम्ही दोघेही 7 जन्मासाठी एकमेकांसोबत बांधले गेलेले आहात. हे लग्न संपन्न झालं आहे. आजपासून तुम्ही दोघं पती पत्नी आहात. जा, देवीचे आशीर्वाद घ्या, पंडितजी म्हणाले. दोघांनी जाऊन आज देवीचं दर्शन घेतलं. हे देवी माता, आयुष्यातला डोळ्यासमोर दिसणारा अंधार पाहून स्वतःला आणि या लहानग्या जीवाला संपायला निघाले होते मी. पण तुलाच हे मान्य नव्हतं कदाचित, म्हणून आज तुझ्यासमोर उभी आहे. मला नाही माहिती इथून पुढे माझ्या आयुष्यात काय होणार आहे ते, पण येणाऱ्या प्रत्येक परीक्षेचा सामना करायची शक्ती दे मला. मनोमन प्रार्थना करत पावनीने देवीसमोर हात जोडले. डोळे उघडले तर विक्रम कधीचाच गाडीत जाऊन बसला होता. नमन गाडी बाहेर उभा राहत तिची वाट पाहत होता. पंडितजींच्या पाया पडून ती खाली उतरली आणि गाडीत बसली. व्हॉट्स युअर नेम? विक्रमचा कोरडा प्रश्न तिच्या कानावर पडला. जिच्यासोबत लग्न केलं तिचं नावही माहिती नव्हतं त्याला. पावनी, ती हळूच म्हणाली. मी काय सांगितलंय ते सगळं लक्षात ठेवायचं. आणि हो, इथून पुढे तुझी ओळख पावनी विक्रांत कारखानीस आहे. या नावाचं वजनच एवढं आहे की तुला आणखी कोणाला कुठली वेगळी ओळख सांगायची गरजच पडणार नाही. बोलत त्याने आपले ग्लासेस डोळ्यांवर चढवले. जरा वेळातच गाडी शहरामध्ये दाखल झाली आणि तिथूनच शहरातल्या सगळ्यात महागड्या श्रीमंत वस्तीमध्ये. पावनी अजूनही आपल्या विचारांमध्ये हरवली होती. एका आलिशान बंगल्याच्या मोठ्याशा गेटमधून त्यांची गाडी आत शिरली. गाडी थांबली तसं भानावर येत तिने आजूबाजूला पाहिलं. सुंदर गार्डन, स्विमिंग पूल, पार्किंग मध्ये असलेल्या 101 महागड्या गाड्या आणि समोर उभा असलेला तो भव्य दिव्य बंगला. समोर असलेल्या एका गार्डने धावतच येऊन विक्रांतच्या साईडचं आणि दुसऱ्याने पावनीच्या बाजूचं दार उघडलं. तिला नवरीच्या वेशात पाहून आणि त्याच्या कपाळावरचा तो टीका, गळ्यातले हार पाहून तिथे उभ्या असणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य मावत नव्हतं. अगदी साहजिक रिॲक्शन होती ती तिथे असलेल्या सगळ्यांची. देवा, ही तर सुरुवात आहे. खरा धमाका तर आतमध्ये होणार आहे. नमन स्वतःच्या मनाची तयारी करत आणि स्वतःचा टाय लूज करत म्हणाला. पावनी तर थिजल्यासारखी तिथेच उभी होती. पाऊल समोर उचलल्या जात नव्हतं. तिची काहीच हालचाल नाही पाहून वैतागतच विक्रांत तिच्या बाजूने येऊन उभा राहिला. तिचा हात आपल्या हातात घेतला तसं ती दचकली आणि तिने त्याच्याकडे पाहिलं. हे गोंधळलेले, घाबरलेले एक्सप्रेशन नकोय मला तुझ्या चेहऱ्यावर. नाहीतर सगळ्यांना वाटेल की जबरदस्ती लग्न केलं मी तुझ्याशी. मी सांगितलं आहे ते सगळं लक्षात ठेवायचं. अगदी नीट. त्याचा हळू आवाज असला तरी एक जरब होती त्यात. चला आता, म्हणत त्याने तिचा हात धरला आणि तो दाराच्या दिशेने निघाला. विक्रांतची गाडी आल्याचं आधीच कळवलं गेलं होतं बहुतेक, पण त्याच्यासोबत हे सरप्राईज आहे याची भनकही नव्हती आतमध्ये जमलेल्या सगळ्यांना. विक्रांत आल्याची चाहूल लागताच त्याचा चार्ली धावतच खाली आला वाटतं विक्रांत. सगळ्यात आधी यालाच कळतं, आजीसाहेब कौतुकाने म्हणाल्या. तोवर विक्रांत आणि पावनी मुख्य दरवाजामध्ये उभे होते. आजीसाहेब, त्याचा आवाज येताच त्या प्रशस्त हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळाल्या. काही क्षणांपूर्वी हसण्याचे, हिदळण्याचे आवाज येत असलेल्या त्या हॉलमधलं वातावरण अचानक गंभीर झालं, तापलं. डोळे फाडून सगळेजण त्या दोघांकडे पाहत होते. आबासाहेबांच्या डोळ्यात तर नुसते अंगार फुलले होते.
विक्रम पावनीचा हात धरून दारातून पाऊल समोर टाकणार तेवढ्यात आबासाहेबांचा दमदार आवाज त्या पूर्ण हॉलमध्ये घुमला. तिथेच थांब, खबरदार जर पुढे पाऊल टाकशील तर. काय तमाशा आहे हा? कारखानेसांची इब्रत चव्हाट्यावर टांगून आलास की काय तू? तू विसरलास का तू कोण आहे ते? त्यांनी त्यांच्या धारदार आवाजात विक्रमवर नजर रोखत विचारलं. विक्रांतला हे सगळं एक्सपेक्टेड होतं, त्यामुळे तो शांतच होता. आबासाहेबांचा एवढा चढलेला आवाज ऐकूनही. पण तो नजारा पाहून पावनी मात्र गांगारून गेली. ते घर, ते वैभव, तसंही आतून पाहून हादरलीच होती ती. आणि आता वरून आबासाहेबांचं हे रौद्र रूप. आधीच काय कमी वादळांची वर्दी लागलेली तिच्या आयुष्यात, त्यात हे नवं. म्हणजे जशी विक्रांतने तिला कल्पना दिलेली की हे लग्न माझ्या घरच्यांसाठी धक्का असेल वगैरे, त्यांना मान्य नसेल, पण तरीही तू घाबरायचं नाही. आपल्या ठरलेल्या गोष्टीचा जराही उल्लेख करायचा नाही. मी म्हणेल त्यात फक्त मान डोलवायची. या सगळ्या ड्राम्याशी तुझा काहीही संबंध नसेल. जी काही उत्तरं द्यायची आहे ती मी देईल. तुला कोणाला काहीही बोलायची, सांगायची गरज नाही. तरीही तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव पाहून तिचे पाय थरथर कापायला लागले. ती घाबरली आहे हे बहुधा विक्रांतच्या लक्षात आलं. तिचा धरलेला हात त्याने अजूनच घट्ट पकडला आणि आबासाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, आबासाहेब, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलंय आम्ही. तमाशा नाहीये हा कुठला. तानियाचा तर त्याच्या उत्तराने जळफळाट झाला. रागाने थरथर कापत होती ती. तिची पावलं विक्रांतच्या दिशेने पडतात आहे असं लक्षात येताच तिच्या वडिलांनी तिचा हात धरला आणि डोळ्यांनीच तिला थांब म्हटलं. तू सांगायचं आणि आम्ही मान्य करायचं? नाही मानत आम्ही अशा कुठल्या लग्नाला. हे लग्न मुळी मान्यच नाही आम्हाला. तुझं लग्न तानियासोबत ठरलेलं आहे. आम्ही वचन दिलं होतं राजपूत साहेबांना की तानिया या घरची सून होणार. आबासाहेबांनी निर्धाराने बोललेलं ऐकून तानियाच्या कपाळावरच्या आठ्या जराशा गिरल्या. तिच्या वडिलांनी तू थांब, आबासाहेब सगळं बरोबर बघून घेतील अशा अर्थाने तिला खुणावलं. आबासाहेब, ते लग्न तुम्ही तुमच्या मर्जीने ठरवलं होतं, माझा नकार असताना. मला विचारून वचन नव्हतं दिलं तुम्ही. विक्रांत, यावेळी आबासाहेबांचा आवाज जबरदस्त वरच्या पट्टीचा होता. अर्थात विक्रम त्याला अजिबात घाबरणार नव्हता. या दोघांचा वाद सुरू असताना आजी साहेबांचं लक्ष मात्र समोर नवरीच्या वेशात दारावरच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पावनीकडे गेलं. गोड, सुरेख, नाजूकशी पावनी. तिच्याकडे पाहून कौतुकाचे भाव उमटले त्यांच्या डोळ्यात. आज ते कित्येक वर्षांनी घरात लक्ष्मी आलेली कुलवधूच्या रूपाने. मनापासून तिचं स्वागत करण्याऐवजी तिला असं उंबरठ्यात तात्काळ उभं ठेवणं त्यांच्या मनाला अजिबात पटलं नव्हतं. त्यांना तानिया कधीच या घरची सून म्हणून पसंत नव्हती. त्यांच्या मनात त्यांच्या नातसुनेची जी इमेज होती तिथे कुठेच मॅच व्हायची नाही तानिया. पण नवऱ्यापुढे काही चालायचं नाही म्हणून नाईलाज झालेला. मान्य करावं लागलं. ही कोण कुठली मुलगी? हिचा हात पकडून तू घरात येशील आणि आम्ही तिला स्वीकारू असं वाटतंय तुला? शक्यच नाही. आबासाहेब, माझी पत्नी आहे ती. पावनी विक्रांत कारखानीच नाव आहे तिचं. तिचा अपमान केलेला मला मुळीच चालणार नाही. आणि तसंही तुमच्यावर जबरदस्ती नाहीये. तुम्हाला मी लग्न करायला हवं होतं, केलंय मी. तेही माझ्या पसंतीच्या मुलीसोबत. आमचं प्रेम आहे एकमेकांवर. विक्रांत पावनीच्या हातावरची आपली पकड घट्ट करत म्हणाला. आजवर 4 लोकांमध्ये कुणीच एवढी मानाने ओळख करून दिली नव्हती तिची. लोकांच्या नजरेत तिची असणारी ओळख म्हणजे एक अनाथ मुलगी, आपल्या आत्याकडे आश्रित असणारी. बस, यापलीकडे काहीच नव्हतं. खोटी का होईना विक्रांतने तिला एक ओळख दिली होती, सन्मानाची. अर्थात त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी होती ती. तिने हळूच गालावर ओघळलेले अश्रू पुसले. प्रेम म्हणे, तू कधीपासून या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागला? आबासाहेबांनी उपहासाने म्हटलं. पावनी माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून. आणि एवढंच नाही, आमच्या प्रेमाचं प्रतीक सुद्धा लवकरच या जगात येणार आहे. पावनी प्रेग्नंट आहे. माझ्या बाळाची आई होणार आहे ती. विक्रांत म्हणाला तसं तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाला जबरदस्त धक्का बसला. जमीन हादरावी तसा. आबासाहेब तर 2 पावलं मागे सरकले. आजी साहेबांचा हात तोंडावर गेला आणि तानिया आणि तिच्या घरचे तर जवळजवळ कोमात गेले होते. पण या सगळ्यांपेक्षा जास्त मोठा हादरा कोणाला बसला असेल तर तो पावनीला. तिची गरज, नाईलाज म्हणून तिला त्याचं प्रपोजल ऍक्सेप्ट करावं लागलं होतं. पण तिच्या परिस्थितीचं असं भांडवल होत असताना पाहून प्रचंड यातना होत होत्या तिच्या मनाला. पावनीच्या प्रेग्नन्सी बद्दल सांगणं हा विक्रांतसाठी शेवटचा पत्ता होता. तात्पुरतं समोरचे 2 महिने तानियासोबतचं लग्न त्याला थांबवायचं होतं. नंतर त्याचा तो काहीतरी इलाज शोधणारच होता. पण आबासाहेबांचा अवतार पाहून त्याला हे शेवटचं शस्त्र उगारावं लागलं आणि त्याने कामही केलं. माझं प्रेम होतं पावनीवर. लवकरच लग्न करणार होतो आम्ही. तुम्हाला सांगणारच होतो, पण ती प्रेग्नंट असल्याचं कळलं आणि ताबडतोब लग्न करण्याशिवाय पर्याय नव्हता आमच्याकडे. तुमच्या मर्जीशिवाय हे लग्न करावं लागलं, मान्य आहे. तुमचा राग रोष समजतो मी, पण हेच सत्य आहे आबासाहेब. तुम्हाला मान्य नसेल तर आत्ताच्या आत्ता आम्ही हे घर सोडून जातोय.
विक्रांतने अगदी निर्वाणीचं सांगितलं. त्याचं बोलणं ऐकून आबासाहेबांनी खुर्चीवर बसून घेतलं. मुलगा आणि सून दोघेही गेल्यानंतर हे दोन नातूच त्यांचा जीव होते. सगळं आयुष्य त्याच्या अवतीभोवती फिरायचं. स्वभावाने कडक, शिस्तप्रिय, स्वतःच खरं करणारे होते आबासाहेब. त्यांचा शब्द शेवटचा असायचा घरामध्ये. बिझनेसचा सगळा भार विक्रांतवर सोडलेला तोच सगळं बघायचा, पण घरात अजूनही आबासाहेबांची सत्ता होती. राजपूत त्यांचे फॅमिली फ्रेंड खूप आधीपासूनचे. बऱ्याच वर्षांआधी जगदीश राजपूतांनी त्यांच्या मुलीचा लग्नाचा विषय काढला विक्रांतसाठी, आणि तेव्हाच आबासाहेबांनी वचन दिलेलं. पण विक्रांतला हे लग्न आणि ती तानिया कधीच मान्य नव्हती. निघायच्या आधी फक्त तुम्हा दोघांचा आशीर्वाद हवा आहे, त्यासाठी तरी आत येऊ शकतो का? विक्रांत आधीच सगळे कॅल्क्युलेशन केल्यासारखे डायलॉग फेकत होता. हा वार नक्कीच काम करणार होता. त्याचं घरातून निघून जाण्याबद्दलचं बोलणं ऐकून तर आजीसाहेबांच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहायला लागल्या. त्या आबांसाबांजवळ येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. अहो, काय म्हणतोय तो? घरातून निघून जाण्याबद्दल बोलतोय. सुनेला घेऊन तोच निघून जाणार असेल तर काय कामाचं हे वैभव? प्लीज थांबवा त्याला. आपल्या खानदानाचा अंश आहे तिच्या पोटात, कारखानिसांचा वारस. मन मोठं करा तुमचं आणि माफ करा त्यांना. खरंच हात जोडते मी तुमच्या समोर. आजी साहेबांनी खरंच आबासाहेबांसमोर हात जोडले. काही क्षण गेल्यावर हताश हरल्यासारखे आबासाहेब त्या सोफ्यावरून उठले आणि तानियाच्या वडिलांसमोर, म्हणजे जगदीश राजपूतांसमोर येऊन उभे राहिले, अगदी हात जोडून. मला माफ कर जगदीश, तुला आणि तुझ्या वडिलांना दिलेलं वचन नाही पूर्ण करू शकलो मी. विक्रांतने त्याची जीवनसंगिनी निवडली आहे. एवढंच काय तर दोघांचं लग्न झालंय. त्याचा अंश आहे तिच्या पोटामध्ये. अशा वेळी त्याचं आणि तानियाचं नातं जुळणं शक्य नाही. मी खरंच मनापासून माफी मागतो तुझी. तानियाच्या वडिलांना जगदीशला तर खरं तर प्रचंड राग आला होता. असं वाटलं की आत्ताच्या आत्ता मनातली सगळी भडस काढावी त्यांच्यासमोर. पण तो चाणक्य आणि चतुर होता. रागाच्या भरात डाव विस्कटायला नको म्हणून शांत बसला. आबासाहेबांच्या या हतबलपणाचं कसं भांडवल करता येईल हाच विचार त्याच्या मनात डोकावला त्यावेळी. साळसूतपणाचा आव आणत त्याने आबासाहेबांचे हात धरले. आबासाहेब, तुम्ही कशाला माफी मागता? तुमचा काय दोष यात? चूक आमचीच आहे. तुमच्या वचनाला प्रमाण समजून वागत राहिलो आम्ही आजवर. वाटलं नव्हतं की हा दिवसही बघावा लागेल. आपल्या वडिलांनी जाब विचारायचं सोडून एवढं मवाळ धोरण अवलंबलं हे पाहून तानियाचा पारा 7व्या आसमानवर गेला. मागच्या 6 वर्षांपासून विक्रांत सोबत लग्न करायचं स्वप्न पाहत होती ती, जे काही क्षणांमध्ये चकनाचूर झालेलं. ताड ताड पावलं टाकत ती विक्रांत समोर जाऊन उभी राहिली. हाऊ कुड यू डू धिस टू मी? त्याची कॉलर धरत दात ओठ खात तिने विचारलं. तिचे हात झटकत त्याने आपली कॉलर नीट केली आणि अतिशय तुच्छ नजरेने पाहिलं तिच्याकडे. मी मी काय केलं तुझ्यासोबत? या आधीही 10दा सांगून झालाय तुला दॅट आय डोंट लाईक यू, आणि तुझ्याशी लग्न करण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. आबासाहेबांनी एक वेळा वचन दिलं असेल तुझ्या वडिलांना, पण मी माझं मत कित्येकदा क्लिअर केलं होतं तुझ्यासमोर. इनफॅक्ट तू तुझ्या वडिलांना जाऊन सांगायला हवं होतं हे, पण तू जसं नाही केलंस. दॅट इज नॉट माय फॉल्ट. तो अगदी बेफिकीरपणे म्हणाला. तसं तानिया आणखीनच खवळली. ती समोर आणखी काही बोलणार तोच तिच्या आईने समोर येत तिचा हात धरला आणि तिला शांत केलं. तिची जास्तीची रागातली बडबड तिथे महागात पडू शकली असती. बेटा तानिया, आता या सगळ्यांना गोष्टींना काहीच अर्थ नाहीये. आबासाहेब, फक्त तुमच्या शब्दाखातर तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आजवर थांबलो होतो आम्ही. पण तुमच्या घरात तुमच्या शब्दाला तुमच्या घरातच मान नाहीये हे ठाऊक नव्हतं आम्हाला. आबासाहेब त्यावर काही बोलणार त्याआधी जगदीश राजपूत म्हणाला. आंटी प्लीज. अंकल, उगाचच आबासाहेबांना बोल लावू नका. तुमच्या मुलीला 1000 वेळा सांगितलं होतं मी. तिच्या डोक्यात नाही गेलं त्यात आबासाहेबांची चूक नाहीये. तुझ्या करणीची फळं आहे ही विक्रांत. ऐकावं तर लागेलच आम्हाला. डोळ्यांवरचा चष्मा चढवत आबासाहेब त्याच्याकडे पाहत म्हणाले. बरं आबासाहेब, येतो आम्ही. हात जोडून जगदीश आणि नम्रताने आबासाहेब आणि आजीसाहेबांचा निरोप घेतला. तानिया तर डोळ्यांनीच खाऊ की गिळू अशा नजरेने पाहत होती विक्रांतकडे आणि पावनीकडे. निघताना ती पावनीला काहीतरी बोलणार, पण त्याआधीच विक्रांतने तिच्या भोवती हात ठेवत तिला स्वतःकडे आणखीनच खेचलं. तानियासाठी हा इशारा होता. पाय आपटतच ती तिथून निघून गेली. सुनेचा गृहप्रवेश करून तिला घरात घ्या नर्मदा, तेवढं बोलून आबासाहेब तिथून निघून गेले. आजीसाहेबांनी मात्र पदराने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि हसत दोघांकडे पाहिलं. मंदा, अगं मंदा, आरतीचं ताट घेऊन ये आणि धान्याचा कलश सुद्धा. आजीसाहेबांनी त्या दोघांचं औक्षण करत भाकर तुकडा ओवाळून टाकला त्यांच्यावर. धान्याचं माप ओलांडून कारखानिसांच्या कुलवधूने त्या घरात प्रवेश केला, गृहप्रवेश केला. मागच्या भागावर तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद.
आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया उद्या नव्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.